राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात गायनोलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध नसल्याने महिलेला प्रसूतीसाठी उल्हासनगरला पाठवण्यात आल्याचा प्रकार घडलाय। 9व्या महिन्यात महिलेला त्रास होत असल्याने बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात तिचा पती प्रसूतीसाठी घेऊन आला होता। मात्र इमर्जन्सीमध्ये गायनोलॉजिस्ट डॉक्टर उपलब्ध नसल्याने या महिलेला उल्हासनगरला पाठवण्यात आलं। त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा बदलापूरमध्ये सुसज्ज रुग्णालय असावं असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। इथे आणल्यावर ते बोलतात की आमच्याकडे अवेलेबल नाही आहे गायनोलॉजिस्ट, तर उल्हासचं तुम्हाला रेफर देतो, तुम्ही तिथे जाऊ शकता बोलता। काय झालं पेशंट? काय ना ते पोटामध्ये नाही का जरा हे श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय। किती महिने चालू आहे? 9वा। तारीख वगैरे दिली काय? तारीख आता 15 तारखेची दिली ती, 15 ते 17 मध्ये असे दिली। आज सकाळी नेमकं काय प्रॉब्लेम सुरू झाला आणि कुठे झालं? काय ना आम्ही सोनोग्राफी करायला लावलेली ना 9 महिन्याची, इथे आणलेलं शुक्रवारी। तर ते बोले सोनोग्राफी नीट चेक करा परत। सोनोग्राफी परत एकदा केली तर त्याच्यात दाखवलं की असा प्रॉब्लेम आहे। तर आम्ही आज इथे घेऊन आलो की इथे ॲडमिट करण्यासाठी, पण ते बोलतं आमच्या इथे इमर्जन्सी अवेलेबल नाही आहे, तुम्ही उल्हासनगरला नेऊ शकता, आम्ही तुम्हाला लिहून देतो। डॉक्टरांशी काय बोलला तू याच्याबद्दल? बोललो मी त्यांच्याशी, पण ते बोलतं आमच्या इथे अवेलेबल नाही, त्यांचे काय डॉक्टर गुरुवारीच असतात वाटतं, असं आहे। बाकी राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।